झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या व्यावसायिकांनी सुद्धा बंदला पाठिंबा दिलेला आहे। नाशिकमधील सगळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सकाळपासून बंद आहेत। या संदर्भात नाशिकमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। केंद्र सरकारने लागू केलेल्या सेवा कराच्या विरोधात आज देशभरातील हॉटेल व्यावसायिकांनी बंद पुकारलेला आहे। नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनीही या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि नाशिकची जवळपास सर्वच रेस्टॉरंट आज बंद आहेत। आपण आता आहोत सीबीएस चौकामध्ये। सीबीएस मधील जवळपास सर्वच हॉटेल्स आज बंद आहे। सीबीएस हे सेंट्रल बस स्टेशन आहे। नाशिककरांची पण इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोज वर्दळ असते आणि रोज ग्राहक या हॉटेल्समध्ये खाण्यासाठी जात असतात, जेवण करण्यासाठी जात असतात। परंतु आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गैरसोय होणार आहे। प्रत्येक हॉटेलच्या बाहेर असा निषेधाचा फलक लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे केंद्र सरकारचा सर्व्हिस टॅक्स रद्द करावा, एलबीटी कर रद्द करावा, पोलीस लायसन्स नूतनीकरण 5 वर्षांचं करावं, अशा अनेक मागण्या आहेत। त्याचबरोबर हॉटेल व्यवसायाला पर्यटन उद्योगाचा दर्जा देण्यात यावा अशी यांची प्रामुख्याने मागणी आहे। परंतु केंद्र सरकार कुठल्याही प्रकारे याबाबत अंमलबजावणी करत नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारकडे आपला निषेध व्यक्त करण्यासाठी, रोष व्यक्त करण्यासाठी आज हा हॉटेल व्यावसायिकांचा बंद आहे। मूल्यवर्धित कर लागू करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर एलबीटी लागू होते, त्यामुळे एकंदरीतच खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार आहेत। त्याचा बोजा हा सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे। त्यामुळे हा हॉटेल व्यावसायिकांनी बंद पुकारलेला आहे, जेणेकरून त्यांच्या हॉटेल व्यवसायावर कुठल्याही प्रकारचा अनुचित परिणाम होऊ नये। एकंदरीतच शासन आता याबाबत काय दखल घेतं, कितपत त्यांचं आंदोलन यशस्वी होतं हे भविष्यामध्येच बघावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।